हॅलो मित्रांनो, आज आपण अल्जेब्राचा सेकंड टॉपिक सेट या चॅप्टरचा 5 नंबरचा सेशन घेणार आहे। यामध्ये आपण इंटरसेक्शन ऑफ सेट, डिसजॉइंट सेट अँड युनियन ऑफ सेट हे बघणार आहे आणि यावरती बेस्ट लास्ट एक्सरसाइज बघणार आहे। तर आपण स्टार्ट करूया। फर्स्ट आपण बघणार आहे इंटरसेक्शन ऑफ द सेट। इंटरसेक्शनचा मीनिंग काय होतो बघा। द इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी इज द सेट ऑफ द कॉमन एलिमेंट ऑफ सेट ए अँड बी। तर इंटरसेक्शन घेणे म्हणजे काय? इंटरसेक्शनचा अर्थ ए आणि बी मध्ये असलेले कॉमन एलिमेंट वेगळे लिहिणे। तर फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 यामध्ये टोटल 7 एलिमेंट आहे आणि बी इज इक्वल टू 3 4 5 9 10 हे एलिमेंट्स आहे। आता या दोघांमध्ये कॉमन काय काय येते बघा। 3 4 5 3 4 5 3 4 5 these element present in A set as well as B set। कॉमन म्हणजे काय? दोघांमध्ये सारखे असलेले एलिमेंट आपण वेगळे लिहितोय। 3 4 5 आपण वेगळे लिहिलेले, त्याला म्हणतात ए इंटरसेक्शन बी। इंटरसेक्शन हा यू ने दाखवतात, पण यू उलटा लिहायचा आहे। कसा लिहायचा आहे? उलटा लिहायचा आहे। तर इन्व्हर्टेड यू लिहायचा। इन्व्हर्टेड म्हणजे उलटा यू लिहायचा, त्याला म्हणतात इंटरसेक्शन। ए इंटरसेक्शन बी हे असं रीड करतात। ए इंटरसेक्शन बी मीन्स द कॉमन एलिमेंट फ्रॉम द बोथ सेट ए अँड सेट बी। दोघांमधून कॉमन असलेले एलिमेंट आपण लिहिलेले 3 4 5। तर तुम्हाला याचा मीनिंग समजलाय। आता आपण यावरती बेस्ट एक्झाम्पल बघू। फॉर एक्झाम्पल ए इज डिवायझर ऑफ 18। अनदर एक्झाम्पल, यामध्ये 18 चा डिवायझर लिहायचा। 18 ला डिव्हिजिबल असणारे कोणकोणते नंबर आहे? 1 2 3 6 9 18। या नंबरने आपण 18 ला डिवाइड करतोय, त्याचे डिवायझरची लिस्ट बनवलेली। बी इज डिवायझर ऑफ 27। 27 चे डिवायझर कोणते आहे? 1 3 9 27। तर या नंबरने आपण 27 ला डिवाइड करू शकतो। डिवायझर मीन्स असे नंबर की ज्याने त्या नंबरला आपण डिवाइड करू शकतो। देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, आता ए आणि बी मध्ये कॉमन एलिमेंट 1 आहे 3 अँड 9। 1 3 अँड 9, therefore 1 3 9 these three elements are common in A set as well as B set, therefore A intersection B is equal to 1 3 9। तर इंटरसेक्शन म्हणजे दोन्ही सेट मध्ये कॉमन असलेले एलिमेंट आपण वेगळे लिहिलेले। तर इंटरसेक्शनचा मीनिंग खूप सिंपल आहे। दिलेले सेट ऑब्झर्व करा, ज्याची लिस्ट दिलेली नसेल तर आपण लिस्टिंग फॉर्म मध्ये फर्स्ट लिहायचं आहे, नंतर दोघांचे कॉमन एलिमेंट लिहायचे आणि कॉमन एलिमेंट लिहिले म्हणजे तो होतो ए इंटरसेक्शन बी। आणि इंटरसेक्शन साइन, इंटरसेक्शन सिम्बॉल कसा दाखवतात? इन्व्हर्टेड यू, उलटा यू दाखवायचा आहे। देन डिसजॉइंट सेट। डिसजॉइंट म्हणजे काय? असे दोन सेट की ज्यांचा एकमेकांशी संबंध येत नाहीये। इफ द टू सेट हॅव नो कॉमन एलिमेंट देन द टू सेट्स आर डिसजॉइंट। तर दोन सेटचा आपण इंटरसेक्शन घेतोय, इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एलिमेंट लिहितोय, बट कॉमन एलिमेंट नसतील तर तो एम्प्टी सेट राहतो। फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 1 3 5। 1 3 5 ऑड नंबर आहे। बी इज इक्वल टू 2 4 6 इवन नंबर आहे। एक ऑड नंबरचा सेट आहे आणि एक इवन नंबरचा, मग दोघांमध्ये कॉमन काय? ए इंटरसेक्शन बी, एम्प्टी सेट और 5। तर दोघांमध्ये एक पण एलिमेंट कॉमन नाहीये म्हणजे एम्प्टी सेट। एम्प्टी सेट एम्प्टी ब्रॅकेटने दाखवता और 5 या सिम्बॉलने दाखवतात। काही पण लिहिलं तरी चालेल या दोघांपैकी। डिसजॉइंट म्हणजे कळालंय तुम्हाला की असे दोन सेट आहे ज्यामध्ये एक पण एलिमेंट कॉमन नाहीये, त्याला म्हणतात डिसजॉइंट सेट। आता आपण इंटरसेक्शन ऑफ सेट याच्या प्रॉपर्टीज बघणार आहे। तर प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचं आहे। एक्झाम्पल वरून या प्रॉपर्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय। प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, आणि इथे सपोज युनिव्हर्सल सेट पण असणार आहे आणि दुसरा म्हणजे ए आणि बी सेट असणार आहे, तर यांच्याशी रिलेटेड आपण प्रॉपर्टी बघणार आहे। या प्रॉपर्टीज तुम्हाला कधी विचारल्या जाणार नाहीये, फार तर एखाद्या ठिकाणी ट्रू और फॉल्स अशा ठिकाणी येऊ शकता, पण डायरेक्ट प्रॉपर्टी येत नाहीये। तर युनिट टेस्टला एखादा क्वेश्चन यावरती विचारला जाऊ शकतो, खूप मोठा क्वेश्चन त्यावरती नसतो। आणि यामध्ये बेसिक आहे, काय करायचं? एचं एक एक्झाम्पल घ्यायचं, बी सेटचं घ्यायचं आणि युनिव्हर्सल सेटचं, आणि मग या प्रॉपर्टीचा विचार करायचा, लगेच तुम्हाला आन्सर मिळेल। तर आता आपण या प्रॉपर्टीचा विचार करू। तर फर्स्ट आहे ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए। ए मध्ये असलेले कॉमन एलिमेंट बी बरोबर मॅच करणे किंवा बी मध्ये असलेले कॉमन एलिमेंट ए बरोबर मॅच करणे, म्हणजे ए इंटरसेक्शन बी घ्या किंवा बी इंटरसेक्शन ए, दोघांचा मीनिंग काय आहे? सेम आहे। म्हणजे आपण काय बघतो? ए आणि बी चे कॉमन एलिमेंट किंवा बी आणि ए चे कॉमन एलिमेंट। तर तुम्ही ए इंटरसेक्शन बी लिहा किंवा बी इंटरसेक्शन ए लिहा, कॉमन एलिमेंट काय येणार आहे? सेमच येणार आहे। देन सेकंड प्रॉपर्टी, इफ ए इज सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए। आता याचा आपण एक एक्झाम्पल बघू, त्यावरून ही प्रॉपर्टी तुम्हाला समजेल। सपोज ए इज सबसेट ऑफ बी
आपण एचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. बघा इथे काय दिसतंय, बी मध्ये कोणते एलिमेंट्स आहे 1 2 3 4 आणि ए मध्ये कोणते एलिमेंट आहे 1 and 2. तर ए इज सबसेट ऑफ बी. ए हा कोणाचा सबसेट आहे, बीचा, बरोबर आहे. जर ए हा बीचा सबसेट असेल तर ए इंटरसेक्शन बी काय येतोय, दोघांमध्ये कॉमन एलिमेंट 1 2 आहे. दोघांमध्ये कॉमन एलिमेंट काय 1 2. 1 2 हे एलिमेंट ए मध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे हा इंटरसेक्शन आणि ए सेट काय आला सेम. जर एखादा सेट दुसऱ्या सेटचा सबसेट असेल तर त्यांचा इंटरसेक्शन म्हणजे तोच सेट असतो. तर ए इज सबसेट ऑफ बी आणि दोघांचा इंटरसेक्शन एच येतोय, कारण ए चे 1 2 एलिमेंट इंटरसेक्शन मध्ये आलेले. तर ही प्रॉपर्टी याच्यासारखीच प्रॉपर्टी आपण दुसरी बघणार आहे. सपोज मी या सेटला ए म्हटलो आणि याला काय म्हटलंय बी. आता परत ऑब्झर्व करा काय येतं इथे आन्सर. नाउ बी इज सबसेट ऑफ ए. ए चे एलिमेंट आहे 1 2 3 4 आणि बी चे एलिमेंट आहे 1 2. तर आपल्याला काय दिसतंय, बी चे सर्व एलिमेंट ए मध्ये प्रेझेंट आहे. देअरफॉर बी इज सबसेट ऑफ ए. बी हा कोणाचा सबसेट आहे, ए चा. मग दोघांचा इंटरसेक्शन घेतला, ए इंटरसेक्शन बी काय येतोय 1 2. मग 1 2 हा कोणाशी इक्वल आहे, बी. तर देअरफॉर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी. म्हणजे जो सबसेट असतो ना, बी हा ए चा इंटरसेक्शन आहे, जो सबसेट असतो तोच इंटरसेक्शन सेट मिळतोय. येतंय लक्षात. आता फर्स्ट पार्ट मध्ये काय होतं की इथे ए सबसेट आहे बीचा, मग इथे एच सेट इंटरसेक्शन पार्ट मध्ये मिळतोय. इथे बी सबसेट आहे. इथे जर बी हा ए चा सबसेट असेल तर इंटरसेक्शन मध्ये आपल्याला बीच मिळतोय. देन फोर्थ प्रॉपर्टी, इफ ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए देन ए इंटरसेक्शन बी इज ऑल्सो सबसेट ऑफ बी. याचा मिनिंग बघा काय होतं, सिंपल आहे. आपण हे एक्झाम्पल घेऊ. तर यामध्ये 1 2 3 4 5 6 7 हे ए चे एलिमेंट आहे आणि बी चे एलिमेंट 3 4 5 9 10, बरोबर. हे दोघांचं इंटरसेक्शन काय आहे 3 4 5, कॉमन एलिमेंट लिहिलेले आपण. आता हा ए इंटरसेक्शन बी सेट याचे सर्व एलिमेंट ए मध्ये प्रेझेंट आहे आणि बी मध्ये पण प्रेझेंट आहे. मग ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए अँड सबसेट ऑफ बी. तर याचे एलिमेंट या दोघांमध्ये प्रेझेंट आहे म्हणून हा काय झाला, सबसेट झाला. आणि दोन्ही काय झाले, याच्यासाठी सुपरसेट झाले. देअरफॉर ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए ॲज वेल ॲज ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ बी. असं काय आहे की जो इंटरसेक्शन आपण घेतलेला आहे तो दिलेल्या सेटचा सबसेट असतो, कारण याचे एलिमेंट वरती प्रेझेंट आहे, याचे सर्व एलिमेंट वरती प्रेझेंट आहे म्हणून हा काय झाला, सबसेट. या दोघांचा काय झाला, सबसेट. देअरफॉर ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए अँड ए इंटरसेक्शन ऑफ बी इज सबसेट ऑफ बी. देन ए इंटरसेक्शन ए डॅश. आता ए इंटरसेक्शन ए डॅश, ए म्हणजे काय होतो, ए म्हणजे असा कोणता तरी एक सेट असेल आणि ए डॅश म्हणजे काय, त्याचा कॉम्प्लिमेंटरी सेट. दिलेला सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी अपोजिट सेट, दोघांमध्ये एक पण एलिमेंट कॉमन नसतो म्हणजे इथे काय येतो, एम्प्टी सेट येतो. इथे काय येतोय, एम्प्टी सेट येतोय. याचा आपण एक एक्झाम्पल घेऊ. Suppose universal set is 1 2 3 4 5 and 6. A is equal to 1 2 3 1 3 5. Therefore A dash is equal to 2 4 6. आता बघा आपण हे समजण्यासाठी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. युनिव्हर्सल सेट 1 2 3 4 5 6 हे एलिमेंट प्रेझेंट आहे. ए इज इक्वल टू 1 3 5. ए मध्ये ऑड नंबर प्रेझेंट आहे. ए डॅश त्याचा कॉम्प्लिमेंटरी सेट. कॉम्प्लिमेंटरी सेट कसा लिहिता, जेव्हा युनिव्हर्सल सेटमधून ए चे सर्व एलिमेंट मायनस होतील, युनिव्हर्सल सेटमधून ए चे 1 3 5 एलिमेंट मायनस केले तर काय राहतोय 2 4 6. मग आपल्याला कॉम्प्लिमेंटरी सेट मिळाला 2 4 6. आता दोघांचा इंटरसेक्शन काय, इथे ऑड नंबर आहे आणि इथे इवन नंबर आहे. ऑड आणि इवन नंबर मध्ये काही कॉमन आहे नाही, तर 1 3 5 आहे 2 4 6 दोघांमध्ये एक पण एलिमेंट कॉमन म्हणजे सेम नाहीये, म्हणजे इथे इंटरसेक्शन एम्प्टी सेट येतो किंवा काय येतो, फाय येतो. तर लक्षात ठेवा, दिलेला सेट आणि त्याचा अपोजिट कॉम्प्लिमेंटरी सेट दोघांमध्ये एक पण एलिमेंट कॉमन नसतो, म्हणजे तो इंटरसेक्शन, दोघांचा इंटरसेक्शन काय असतो, एम्प्टी सेट असतो किंवा त्याला फाय म्हणतात. तर आपल्याला हे कळालंय
की दोन जे सेट आहे, एक सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी सेट ए इंटरसेक्शन ए डॅश, ए डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सेट, दोघांमध्ये एक पण इलेमेंट कॉमन नसतो म्हणजे तो एम्प्टी असतो. दुसरं ए इंटरसेक्शन ए चा ए बरोबर इंटरसेक्शन घेतला, हा ए सेट आहे, त्याचा ए बरोबर इंटरसेक्शन घेतला तर सर्व ए चेच इलेमेंट येणार आहे, बरोबर आहे. तर ए सारखाच मी खाली ए म्हटलं आणि परत तोच सेट लिहिला, ए चा ए बरोबर इंटरसेक्शन घेतला तर एच मिळेल, बी चा बी बरोबर इंटरसेक्शन घेतला तर बीच मिळेल. देन ए इंटरसेक्शन फाय इज इक्वल टू फाय, ए चा एम्प्टी सेट बरोबर इंटरसेक्शन घेतला. आता एम्प्टी सेट काय असतो, एम्प्टी म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नसतो, लक्षात येतंय. समजा इथे एम्प्टी सेट घेतला आपण, तर हा एम्प्टी सेट आहे, एम्प्टी सेट आणि ए सेट यांचा इंटरसेक्शन काय येणार आहे, एम्प्टी आहे, कारण एम्प्टी मध्ये एक पण इलेमेंट नाहीये, एक पण इलेमेंट नाहीये, म्हणून इथे सॉरी ए सेट आणि एम्प्टी सेट यांचा जो इंटरसेक्शन आहे तो एम्प्टीच येणार आहे, येते लक्षात. दोघांमध्ये एक पण कॉमन इलेमेंट नाहीये म्हणजे काय झाला, तो एम्प्टी झाला. फॉर एक्झाम्पल ए सेट कंटेन 1 3 5 आणि दिस एम्प्टी सेट समजा याला सी नाव देऊ आपण, सी सेट, तर 1 3 5 आणि यामध्ये एक पण कॉमन एलिमेंट नाहीये म्हणजे परत आपल्याला एम्प्टी सेट मिळणार आहे. तर हे सिम्बॉल जे आहे ते खूप सिम्पल आहे. एखादा एक्झाम्पल घेऊन तुम्ही डायरेक्टली प्रूव्ह पण करू शकता. प्रूव्ह करणं काही खूप डिफिकल्ट नाहीये. प्रूव्ह करणं म्हणजे असं एक एक्झाम्पल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ए डॅश ए इंटरसेक्शन ए डॅश असं करून बघायचं. जर आपल्याला रिझल्ट तो मिळतोय देअरफॉर दिस प्रॉपर्टी इज प्रूव्ह, आपण डायरेक्टली असं लिहू शकतो. हे प्रूव्ह करायला कधीच येणार नाहीये, लक्षात ठेवा. प्रॉपर्टी का दिलेली, कारण तुम्हाला या इंटरसेक्शन ऑफ सेटचं बेसिक समजलं पाहिजे. कोणतेही एक्झाम्पल आलं तर तुम्हाला त्याचे बेसिक रूल माहिती पाहिजे. देन थर्ड टाईप बघू आपण, युनियन ऑफ टू सेट. युनियन म्हणजे एकत्र करणे. ए सेट आहे आणि बी सेट आहे, दोन्ही कंबाईन केलेले. फक्त इथे एक रूल लक्षात ठेवा, कंबाईन करताना डबल इलेमेंट लिहायचा नाहीये. द युनियन ऑफ टू सेट्स A and B is a set which consists of all elements of set A as well as set B. तर सेट ए आणि सेट बी चे कंबाईन करून केलेला जो सेट असतो तो असतो ए युनियन बी. युनियनचा सिम्बॉल यू आहे, जसं इंटरसेक्शनचा सिम्बॉल काय आहे, आपण उलटा यू दाखवलाय, तर आता यू दाखवायचा आहे. युनियनसाठी काय दाखवायचा, यू. फॉर एक्झाम्पल ए सेट कंटेन इलेमेंट 1 2 3, बी सेट कंटेन 4 5 6. मग आता दोन्ही कंबाईन करू आपण, ए युनियन बी. युनियनचा मराठीत अर्थ एकत्र करणे. ए युनियन बी, दोघांना एकत्र करा, 1 2 3 4 5 6. फक्त इथे डबल एलिमेंट लिहायचा नाहीये. देन ए सेट कंटेन एलिमेंट एक्स वाय झेड एम एन आणि बी सेट कंटेन एलिमेंट एम एन पी क्यू एस. आता दोघांना कंबाईन करू आपण, एक्स वाय झेड एम एन पी क्यू एस, एक्स वाय झेड एम एन पी क्यू एस. इथे एम एन आहे, इथे पण एम एन आहे, ते डबल लिहायचं नाहीये, नाहीतर तुम्ही ए सेटचा एम एन लिहिणार आणि बी सेटचा एम एन लिहिणार. मग तुम्हाला सेट काय समजलाय. सेट चॅप्टर मध्ये आपण बेसिक काय बघितलंय की सेट कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिता आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये एक पण इलेमेंट रिपीट म्हणजे डबल लिहायचा नाहीये. तर हा बेसिक रूल आहे, लक्षात ठेवा. आपण एक्स वाय झेड एम एन इथे पण आणलाय पी क्यू एस, एक्स वाय झेड एम एन पी क्यू एस दोघांना एकत्र करून आपल्याला ए युनियन बी हा सेट मिळालेला आहे. तर इंटरसेक्शन म्हणजे काय, कॉमन घेणे, दोघांमधला कॉमन पार्ट घेणे. कॉमन नसेल तर एम्प्टी सेट लिहायचा. आणि युनियन म्हणजे दोघांना कंबाईन करणे, दोघांना कंबाईन करायचं आहे, त्यामध्ये डबल एलिमेंट लिहायचा नाहीये. तो रूल इथे पण आहे की कॉमन घेताना डबल लिहायचं नाहीये, नाही तर इथे 3 4 5 3 4 5 तुम्ही डबल लिहिणार ते चालणार नाहीये. डबल लिहायचं नाही, कॉमनचा अर्थच ते एकदा लिहायचे. देन आता आपण काय करू की हा जो युनियन आहे, युनियन ऑफ टू सेट, याच्या प्रॉपर्टी आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. प्रॉपर्टीज बघा, आता याच्यासाठी पण आपण एक एक्झाम्पल घेऊन याचा स्टडी करू. नाऊ ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन बी. ए आणि बी कंबाईन करणे, ए मध्ये बी कंबाईन करणे काय आणि बी मध्ये ए कंबाईन काय, दोघांचा मिनिंग काय आहे, सारखाच आहे. दोन सेट आपण कंबाईन करतोय. मग सिक्वेन्स मध्ये ए सेट पहिला घ्या किंवा बी सेट पहिला घ्या, दोघांचा मिनिंग काय आहे, सेम आहे. देन सेकंड, इफ ए इज सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इज इक्वल टू बी अँड बी इज सबसेट ऑफ ए देन ए युनियन बी इज इक्वल टू ए. याचा मिनिंग बघू आपण.
आता बघा आपण एक एक्झाम्पल घेतलंय बी इज इक्वल टू 1 2 3 4. तर बी मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहे 1 2 3 4. ए कंटेन 1 2. आता काय दिसतंय ऑल एलिमेंट्स ऑफ ए प्रेझेंट इन बी देअरफॉर ए इज सबसेट ऑफ बी. ए हा कोणाचा सबसेट आहे बी चा. आता दोघांचा युनियन घेऊ, दोघांना कंबाईन करू. ए युनियन बी 1 2 3 4 1 2 3 4. आता 1 2 3 4 म्हणजे कोणाचे एलिमेंट मिळाले बी. असं सांगतात की ए इज सबसेट ऑफ बी. जर ए हा बी चा सबसेट असेल तर दोघांचा युनियन करून बीच सेट मिळतोय. येतंय लक्षात. और बी इज सबसेट ऑफ ए. जर बी हा ए चा सबसेट असेल तर दोघांना कंबाईन करून एच हा सेट मिळतोय. तर इथे आपल्याला काय कळालं, जो सुपर सेट असतो मोठा सेट असतो तो आपल्याला मिळतोय. युनियन करून इथे मोठा सेट बी मिळाला, इथे कंबाईन करून आपल्याला मोठा सेट ए मिळालाय. जो सुपर सेट असतो तोच आपल्याला युनियन म्हणून मिळतोय. देन थर्ड प्रॉपर्टी बघा, ए इज सबसेट ऑफ ए युनियन बी अँड बी इज सबसेट ऑफ ए युनियन बी. याचा मिनिंग काय झाला की बी हा या युनियनचा सबसेट आहे आणि ए पण या युनियनचा काय आहे सबसेट आहे. मिनिंग खूप सोपा आहे याचा बघा. आता बघा आपल्याजवळ दोन सेट आहे. ए सेट कंटेन 1 2 3, बी सेट कंटेन 4 5 6. दोघांना कंबाईन केला ए युनियन बी 1 2 3 4 5 6. तर आपल्याजवळ ए सेट आहे बी सेट, दोघांना कंबाईन करून आपण युनियन बनवला ए युनियन बी 1 2 3 4 5 6. आता मला असं दिसतंय की ए चे सर्व एलिमेंट या युनियन मध्ये प्रेझेंट आहे. मग ए त्याचा काय झाला सबसेट. देअरफॉर ए इज सबसेट ऑफ दिस ए युनियन बी. बी चे सर्व एलिमेंट यामध्ये प्रेझेंट आहे. मग बी याचा काय झाला सबसेट. देअरफॉर बी इज सबसेट ऑफ दिस युनियन. युनियन म्हणजे तोच सेट. त्या युनियनला आपण त्या सेटला हा सिम्बॉल लिहिलेला आहे ए युनियन बी. मग ए हा त्याच्या युनियनचा ए युनियन बीचा सबसेट असतो आणि बी हा ए युनियन बीचा काय असतो सबसेट. म्हणजे दिलेले जे दोन सेट आपण कंबाईन करतोय, दिलेले दोन सेट आपण जे कंबाईन करतोय ते दोन सेट दिलेल्या युनियनचे काय असतात सबसेट असतात. युनियन म्हणजे एकत्र केल्यानंतर जो मोठा सेट तयार होतो सुपर सेट, तर याचे हे काय असतात सबसेट. तर हा सुपर सेट मोठा सेट झाला आणि हे त्याचे काय झाले सबसेट झाले. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मोठी पोस्ट असते इन्स्पेक्टर, त्याच्या खालची पोस्ट काय असते सब इन्स्पेक्टर. सेम तसंच आहे. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी, ए युनियन ए डॅश इज इक्वल टू युनिव्हर्सल सेट. कॉम्प्लिमेंटरी सेट आणि तो मेन सेट दोघांना कंबाईन केलं की आपल्याला काय मिळतोय युनिव्हर्सल सेट मिळतोय. आता याचं एक्झाम्पल घेऊ एक. आता बघा आपल्याकडे एक युनिव्हर्सल सेट आहे. युनिव्हर्सल सेट आहे 1 2 3 4 5 6. ए कंटेन एलिमेंट 1 2 3. ए डॅश कसा फाइंड करायचा. ए डॅश म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंटरी सेट. युनिव्हर्सल सेटमधून ए चे सर्व एलिमेंट मायनस करायचे. युनिव्हर्सल सेटमधून ए मायनस केला म्हणजे 1 2 3 एलिमेंट मायनस केले, राहिले काय 4 5 6. तर इथे कॉम्प्लिमेंटरी सेट काय येतोय ए डॅश येतोय. तर आता बघा ए आणि ए डॅश दोघांचं युनियन करू, या दोघांना कंबाईन करू 1 2 3 4 5 6. कंबाईन केलं तर परत आपल्याला काय मिळालं युनिव्हर्सल सेट. तर ए सेट आणि ए डॅश दोघांना कंबाईन करून आपल्याला काय मिळतोय युनिव्हर्सल सेट. आपण नेहमी वेन डायग्राम अशी दाखवतोय. हा ए सेट आहे आणि हा बाहेर काय ए डॅश. इथे ए सेट आहे बाहेर काय ए डॅश. ए आणि ए डॅश कंबाईन करा काय मिळतं आपल्याला युनिव्हर्सल सेट. देअरफॉर ए युनियन ए डॅश, ए आणि ए डॅश कंबाईन करून आपल्याला युनिव्हर्सल सेट मिळतोय. आता ए युनियन ए दिलेला सेट त्याच्याबरोबर स्वतःबरोबरच कंबाईन केला तर परत एच मिळणार आहे आपल्याला. येते लक्षात. जसं बघा ए सेट आहे 1 2 3.
1 2 3 मध्ये 1 2 3 ॲड केले तर तोच सेट मिळेल. दोघांना कंबाईन केलं. ए सेटमध्ये ए सेट ॲड केला तर एच मिळणार आहे. बी सेटमध्ये बी सेट ॲड केला तर बीच मिळणार आहे, कारण आपण डबल इलेमेंट लिहित नाहीये, तेच इलेमेंट तिथे येणार आहे. ए युनियन फाय, ए आणि फाय म्हणजे एम्प्टी सेट कंबाईन केला तर परत ए मिळेल. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगेल, 5 मध्ये 0 ॲड केले तर परत आपल्याला काय मिळेल, 5 मिळेल. तसं आहे. आता ही प्रॉपर्टी आपण डिटेलमध्ये बघू. ए सेट कंटेन 1 2 3 एलिमेंट आणि बी सेट फॉर एक्झाम्पल हा एम्प्टी सेट आहे. आता दोघांना कंबाईन करू, ए युनियन बी. आता बघा, ए सेट कंटेन 1 2 3 एलिमेंट, फाय हा एम्प्टी सेट आहे. ए आणि फाय कंबाईन केला तर आपल्याला 1 2 3 प्लस एम्प्टी सेट म्हणजे 1 2 3 मिळणार आहे. परत एच मिळतोय आपल्याला, म्हणजे ए मध्ये एम्प्टी सेट ॲड केला तर परत एच मिळतोय. बी मध्ये एम्प्टी सेट ॲड केला बीच मिळतोय. जसं 5 मध्ये 0 ॲड केला 5 मिळतोय. तसं 6 मध्ये 0 ॲड केला 6 मिळतोय. तसं ए मध्ये एम्प्टी सेट ॲड केला एच मिळेल. बी मध्ये एम्प्टी सेट ॲड केला बीच मिळेल. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. आता या सगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला समजल्या असतील तर हे प्रूव्ह करण्यासाठी क्वचितच असा एखादा क्वेश्चन येतो. सध्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स मध्ये विचारू शकता, वेदर दिस इज प्रॉपर्टी ट्रू ऑर फॉल्स असं काहीतरी देतील आणि तुम्हाला ट्रू फॉल्स ओळखायचं आहे. मग एक एक्झाम्पल घ्यायचं, त्यावरून समजून घ्यायच्या सगळ्या प्रॉपर्टी आणि मग तुम्हाला पुढचा पार्ट कळेल. आता आपल्याला एक पार्ट असा घ्यायचा आहे की जो वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपण यूज करणार आहे. तर वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला प्रत्येक सेटचे इलेमेंट्स काउंट करायचे. नंबर ऑफ इलेमेंट्स इन गिवन सेट. फॉर एक्झाम्पल, ए सेट कंटेन ए बी सी डी. ए सेटमध्ये कोणते ए बी सी डी इलेमेंट्स आहे. टोटल काउंट करा. नंबर ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ इलेमेंट प्रेझेंट इन ए सेट, असं जे ब्रॅकेटमध्ये लिहिता नंबर ऑफ ए, याचा मिनिंग काय, नंबर ऑफ इलेमेंट ऑफ ए सेट इज इक्वल टू 4. काउंट करू आपण 1 2 3 4. टोटल एलिमेंट्स 4 आहे. देन बी सेट कंटेन 2 3 5 7 11. देन नंबर ऑफ बी किती आहे, इथे किती येतोय ते बघू आपण. 1 2 3 4 5. इथे किती एलिमेंट्स येतात टोटल, 5 एलिमेंट्स आर प्रेझेंट. देन सी सेट कंटेन 1 3 4 6 8 10 13. टोटल एलिमेंट काउंट करू आपण 1 2 3 4 5 6 7. तर टोटल एलिमेंट्स किती आले, 7. तर सी मध्ये टोटल एलिमेंट्स किती आहे, 7 आहे. तर हा काउंटिंग नंबर तुम्हाला समजला पाहिजे. नंबर ऑफ ए मीन्स नंबर ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन ए सेट इज इक्वल टू 4. नंबर ऑफ बी मीन्स number of element present in B set is equal to 5. number of C meaning number of element present in C set is equal to 7. तर टोटल नंबर 4, टोटल 5 आणि टोटल 7. काउंटिंग नंबर आहे, आपण किती एलिमेंट्स प्रेझेंट आहे ते काउंट करतोय. जसं आपण काही साहित्य आणतोय, समजा किराणा दुकानातून काही आणतोय, तर त्याच्यामध्ये आपण काउंट करतो लिस्ट की यामध्ये टोटल आपण किती वस्तू घेतलेल्या आहे. 6 असते, समजा 6 आहे 5 आहे 4 आहे, तर काउंट करून घेतो आपण. तसं आहे. आता नेक्स्ट बघू आपण प्रॅक्टिस सेट 1.4. आपण जे काही बघितलंय या बेसिसवरती आपण प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व करणार आहे. त्यामध्ये आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहे. म्हणजे हा प्रॅक्टिस सेट पूर्ण या फॉर्म्युलावरती बेस्ड आहे. हा फॉर्म्युला बघा काय आहे, नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजे ए युनियन बी, ए आणि बी ला युनियन केल्यानंतर त्या सेटमध्ये असणाऱ्या एलिमेंटचा नंबर ही LHS आहे, इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. ए सेटचा नंबर बी सेटचा नंबर मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, आणि त्यातून ए इंटरसेक्शन बीचा नंबर काय करायचा, मायनस, म्हणजे कॉमन एलिमेंट आपण मायनस करतोय. तर हा फॉर्म्युला जो आहे याच बेसिसवरती आपण पुढचा पार्ट काय करणार आहे, सॉल्व करणार आहे. फर्स्ट क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 1.4. गिवन number of A is equal to 15, number of A union B 29, number of A intersection B is equal to 7. Meaning काय झाला, number of elements of A set 15, number of elements of A union B 29, number of elements of A intersection B 7. म्हणजे दोन सेट आहे A आणि B. तर A मध्ये 15 सेट आहे, A मध्ये 15 एलिमेंट्स आहे, B मध्ये किती आहे आपण फाइंड करणार आहे. त्या दोघांचा युनियन, त्यामध्ये 29 एलिमेंट्स आहे, त्या दोघांचा इंटरसेक्शन 7 एलिमेंट्स आहे. आता आपण फॉर्म्युला लिहिला, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. तर युनियन किती आहे, तर युनियनचा नंबर 29 आहे, इंटरसेक्शन 7 आहे, नंबर ऑफ ए 15 आहे.
15 प्लस नंबर ऑफ बी -7. तर 15 - 7, 15 आणि -7 जवळ लिहिलेलं आहे. 15 - 7 8 होता. नंबर ऑफ बी साईडला लिहिलेलं आहे. तर 8 प्लस हे लेफ्ट साईडला मायनस होतो. 29 - 8 आन्सर काय येतो 21. तर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 21. तर बीचा जो नंबर आहे बी मध्ये असलेले जेवढे एलिमेंट्स आहेत ते किती आहे टोटल 21. तर हा सिंपल क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन युनिट टेस्टला विचारलाच जातो. याचा वेटेज आहे 2 मार्क्स. हा क्वेश्चन खूप सिंपल आहे. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. तर इथे शेवटी इंटरसेक्शन मायनस करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. LHS RHS. आता आपण क्वेश्चन नंबर 4 घेणार आहे. हा लास्ट क्वेश्चन या प्रॅक्टिस सेटचा. तर मधले जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते पण आपण घेणार आहे. क्वेश्चन नंबर 5. तर हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये वेन डायग्रॅम, त्यानंतर जे काही युनियन ऑफ सेट, इंटरसेक्शन ऑफ सेट, कॉम्प्लिमेंटरी सेट, युनिव्हर्सल सेट, सर्व कन्सेप्ट समजल्या आहेत का ते चेक करण्यासाठी हा एकच क्वेश्चन आहे. हा जर विचारला तर यामध्ये सगळं कव्हर होतं आहे. म्हणजे सगळ्या चॅप्टरची समरी या क्वेश्चनमध्ये विचारली. म्हणून हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तुम्ही जेव्हा पण सेट चॅप्टरचं प्रिपरेशन करणार आहे तेव्हा फर्स्ट या टाईपचा क्वेश्चन जो आहे तो प्रिपेअर करा. हा प्रॉब्लेम सेटमध्ये पण एक दिलेला आहे आणि एक्सरसाइजमध्ये पण दिलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 5, ऑब्झर्व द वेन डायग्रॅम अँड राईट द फॉलोइंग सेट. तर आपल्याला काय करायचं आहे, वेन डायग्रॅम ऑब्झर्व करायची, त्यावरून जे सेट विचारलेले ते लिहायचे. आता बघा या डायग्रॅमचं मिनिंग काय होतो, ए सेट आणि बी सेट दोघांचं इंटरसेक्शन दाखवलेलं आहे. इथे कॉमन एलिमेंट MN दाखवले दिसत आहे. ए सेट आणि बी सेट जे कॉमन एलिमेंट आहे इथे दिसत आहे दोघांना कंबाईन. हे कंबाईन का आले, कारण दोघांमध्ये कॉमन एलिमेंट आहे. जर कॉमन एलिमेंट नसते तर या दोघांचा सेट सेपरेट आला असता. हा ए, हा बी आणि हा युनिव्हर्सल सेट. दोघांमध्ये जर कॉमन असतील तर असं दाखवलं जातं आहे. कदाचित या वेन डायग्राम तुम्हाला माहिती असतील. मे बी स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये तुम्ही फेस केलं आहे या डायग्राम. ए आणि बी या दोघांमध्ये एक पण कॉमन एलिमेंट नाही आहे, असं कंबाईन दाखवलं तर इंटरसेक्शन आहे. म्हणजे इथे ए आणि बी काय आहे, कॉमन आहे. ए आणि बी मध्ये काहीतरी कॉमन एलिमेंट आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला हा जो पूर्ण क्वाड्रिलॅटरल दिसतोय किंवा हा जो युनिव्हर्सल सेट दिसतोय याच्यामध्ये आलेले सर्वच्या सर्व एलिमेंट कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे. तर या बघा बॉक्सच्या आतमध्ये जेवढे एलिमेंट दिसत आहे तो युनिव्हर्सल सेट आहे. मग सगळे एलिमेंट काउंट करू आपण. X Y Z M N P Q R S T सर्व एलिमेंट काय केले आपण, कंबाईन केले. युनिव्हर्सल सेटमध्ये एलिमेंट आले X Y Z M N P Q R S T सगळे एलिमेंट कंबाईन करून आपण युनिव्हर्सल सेट लिहिलेला आहे. तर पहिले आपल्याला डायग्रामवरून युनिव्हर्सल सेट लिहायचा होता, तो आपण लिहिलेला आहे. आता आपल्याला ए सेट लिहायचा आहे. ए सेट लिहायचा, आता एचाच सर्कल ऑब्झर्व करायचा आहे. एची जी बाउंड्री दिसते तेवढा पूर्ण सर्कल ऑब्झर्व करा. त्या सर्कलमध्ये आलेले टोटल एलिमेंट्स काउंट करा. X Y Z M N X Y Z M N. तर एचा जो सर्कल आहे त्याची बाउंड्री, त्याच्या आत असलेले सर्व एलिमेंट आपण इथे लिहिलेले आहे X Y Z M N. तुम्हाला वाटेल की हे कॉमन आहे, मग हे डबल का लिहायचे, आपण इंडिव्हिज्युअल सेटचा विचार करतोय म्हणून ते पूर्ण लिहायचं आहे. आता बी सेट ऑब्झर्व करू आपण. तर बी सेटमध्ये आपल्याला काय काय दिसतंय, तर हा बी सेट जर आपण पूर्ण ऑब्झर्व केला P Q R M N, तर यामध्ये आपल्याला पूर्ण जे एलिमेंट दिसत आहे P Q R M N, तर यामध्ये आपल्याला काय दिसत आहे P Q R M N P Q R M N. तर बी सेटमध्ये बी सेटचा जो सर्कल आहे पूर्ण ऑब्झर्व केला P Q R M N आपल्याला असं दिसलंय. आता ए युनियन बी, ए आणि बी ला कंबाईन करू आपण. ए युनियन बी, तर ए आणि बी ला कंबाईन केल्यानंतर काय दिसेल आपल्याला, ए आणि बी ला कंबाईन करू आपण X Y Z M N P Q R X Y Z M N P Q R. तुम्ही इथं पण बघू शकता ए सर्कल आणि बी सर्कल जर कंबाईन केला X Y Z P Q R M N. M N फक्त डबल नाही लिहायचा कारण तो दोघांमध्ये पण आलेला आहे, कॉमन एलिमेंट आहे. देन ए इंटरसेक्शन बी, ए इंटरसेक्शन बी M N. इथंच बघू शकता तुम्ही दोघांना कॉमन काय आहे, M आणि N एलिमेंट आहे. इथे पण बघू शकता ए सेट कंटेन M N, बी सेट कंटेन M N. तर दोघांमध्ये कॉमन एलिमेंट M N आहे. काय तो M N M N. आता पुढचा पार्ट ए डॅश.
ए डॅश म्हणजे काय असतो कॉम्प्लिमेंटरी सेट. आपण हे जे 1 2 3 4 सेट लिहिलेले आता यांचे कॉम्प्लिमेंटरी सेट बनवायचे. ए डॅश म्हणजे युनिव्हर्सल सेटमधून ए मायनस करायचा आहे. तर युनिव्हर्सल सेटमधून ए चे एलिमेंट एक्स वाय झेड एम एन मायनस केले, एक्स वाय झेड एम एन जर मायनस केले तर काय राहणार आहे पी क्यू आर एस टी. काय राहणार आहे पी क्यू आर एस टी. म्हणजे बघा ए चे एलिमेंट मायनस करायचे पी क्यू आर एस टी. युनिव्हर्सल सेटमधून ए चे सर्व एलिमेंट मायनस केले तर पी क्यू आर एस टी राहणार आहे. काय राहणार आहे पी क्यू आर एस टी. लक्षात येत आहे. देन बी डॅश. बी डॅश म्हणजे काय युनिव्हर्सल सेटमधून बी चे सर्व एलिमेंट मायनस करू. युनिव्हर्सल सेटमधून बी चे एलिमेंट पी क्यू आर एम एन मायनस केले, पी क्यू आर एम एन मायनस केले एक्स वाय झेड एस टी. तर एक्स वाय झेड एस टी राहणार आहे. काय राहणार आहे एक्स वाय झेड एस टी. जर आपण युनिव्हर्सल सेटमधून बी चे एवढे एलिमेंट जर मायनस केले, बी चे एलिमेंट मायनस केले तर एक्स वाय झेड एस टी राहणार आहे. काय राहणार आहे एक्स वाय झेड एस टी. नेक्स्ट आहे ए युनियन बी डॅश. ए युनियन बी डॅश म्हणजे काय तर युनिव्हर्सल सेटमधून तो युनियन मायनस करायचा आहे, युनियनचा सेट. तर युनिव्हर्सल सेटमधून हा युनिव्हर्सल सेट आहे आणि हा युनियन आहे. युनिव्हर्सल सेटमधून जर युनियन मायनस केला तर आपल्याला काय मिळेल युनिव्हर्सल सेटमधून युनियनचे सर्व एलिमेंट मायनस करू. एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर, एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर मायनस केला तर फक्त काय राहतोय एस टी. फक्त काय राहतोय एस टी. म्हणजे आपण काय करतोय युनिव्हर्सल सेटमधून हा जो युनियन आहे ए आणि बी चे सर्व एलिमेंट मायनस करतोय. याचे कंबाईन एलिमेंट्स काय करतोय आपण मायनस. तर बाहेर काय राहतील एलिमेंट हे जर शेडेड पार्ट मायनस केला तर आपल्याला एस टी मिळणार आहे. काय मिळणार आहे एस टी. तर युनिव्हर्सल सेटमधून हा जो युनियन आहे याचे सर्व एलिमेंट मायनस केले तर एस टी राहतोय, तो आपण इथे लिहिलेला आहे. नेक्स्ट ए युनियन बी. ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन त्याचा कॉम्प्लिमेंटरी सेट. तर इंटरसेक्शन जो आहे त्याचा कॉम्प्लिमेंटरी घ्यायचा आहे. म्हणजे युनिव्हर्सल सेटमधून हा जो इंटरसेक्शन आहे तो मायनस करायचा. जर आपण हा इंटरसेक्शन मायनस केला, एम एन मायनस केला, युनिव्हर्सल सेटमधून एम एन जर मायनस केला, राहिलेले एलिमेंट एक्स वाय झेड पी क्यू आर एस टी, एक्स वाय झेड पी क्यू आर एस टी. तर जर तुम्हाला हा क्वेश्चन नीट समजला असेल तर यामध्ये सगळं बेसिक कव्हर झालेलं आहे. या चॅप्टरचा बेसिक युनियन आहे, इंटरसेक्शन आहे, कॉम्प्लिमेंटरी सेट आहे, सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहे. तर हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. याची चांगली प्रॅक्टिस करा आणि हा क्वेश्चन फुल मार्क्स मिळून देतो. म्हणजे जर एक्झामला हा विचारला गेला तर याचं जास्तीत जास्त वेटेज 3 मार्क असू शकतो. म्हणजे 3 मार्कला तुम्हाला 6 यातले कोणते 6 सेट विचारतील. तर यातले 6 जे सेट आहे प्रत्येक सेट हाफ मार्कला असणार आहे. म्हणजे हाफ 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 हाफ. तर त्या कंबाईन करून 6 टाइम्स किती होत आहे ते 3 मार्क्स होत आहे. तर हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. तर बेसिक समजण्यासाठी या चॅप्टरची समरीसाठी हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. असंच जो क्वेश्चन आहे तो प्रॉब्लेम सेटमध्ये पण आहे, तो पण तुम्ही सॉल्व करून बघा. म्हणजे तुम्हाला या चॅप्टरचं बेसिक लक्षात येईल. आता राहिलेले वर्ड प्रॉब्लेम जवळपास 3 वर्ड प्रॉब्लेम आहे आणि प्रॉब्लेम सेटमध्ये 3 प्रॉब्लेम्स आहे. तर हे आपल्याला घ्यायचे. तर या वर्ड प्रॉब्लेममध्ये आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे. काहीतरी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यावरून काहीतरी 2 सेट दिलेले आहे, युनियन दिलेलं आहे, इंटरसेक्शन. तर जो मिसिंग पार्ट आहे तो फाइंड करायचा आणि त्यांनी जे विचारलेले स्टेटमेंटमध्ये ते आपल्याला सिम्बॉलमध्ये कळालं पाहिजे. तर आपण जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते आता नेक्स्ट पार्टमध्ये बघूया.